सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 20मध्ये आपण आज तिसरा समास शिकणार आहोत. या तिसऱ्या समासाचे नाव आहे सूक्ष्म नामाभिधान निरूपण. सूक्ष्म नामाभिधान निरूपण असं या तिसऱ्या समासाचं नाव आहे. समर्थ सांगतात, परमार्थ स्वरूप अतिशय सूक्ष्म आणि अदृश्य आहे. त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपली ज्ञानदृष्टी तितकीच सूक्ष्म आणि अदृश्यात शिरणारी बनली पाहिजे. तशी ती कशी करावी, म्हणजे ज्ञानदृष्टी सूक्ष्म आणि अदृश्यामध्ये शिरणारी कशी करावी, यावर सोपा उपाय स्वामीजी या समासातून आपल्याला सांगत आहेत. ते म्हणतात, प्रथम आपली वृत्ती माघारी वळवावी, नंतर तिला विवेकाच्या ओघात म्हणजे प्रवाहात सोडून द्यावी. असे केले म्हणजे सारे दृश्य मागे टाकता येऊन सूक्ष्मात शिरता येते. सूक्ष्म आणि अदृश्यात शिरणारी आपली ज्ञानदृष्टी कशी बनवावी? समर्थ सांगतात, आपली वृत्ती सर्वप्रथम माघारी वळवावी, त्यानंतर तिला विवेकाच्या प्रवाहात सोडून द्यावी. आणि असे केले म्हणजे सारे दृश्य मागे टाकता येऊन सूक्ष्मात प्रवेश करता येतो. मूळ मायेत सर्व सृष्टीचे बीज आहे. ते अतिशय सूक्ष्म आहे, पण एकदा का ते आपल्याला समजले, एकदा का ते आपल्याला कळले आणि अनुभवाला आले की परमार्थ सिद्ध होतो, म्हणजे परमार्थ परिपूर्ण होतो. त्या सूक्ष्म बीजाचे ज्याला आकलन होते, ज्याला ते कळते, तो सावळा गोंधळ कधीही करीत नाही. मागील समासात म्हणजे दुसऱ्या समासात समर्थांनी आपल्याला या सृष्टीमधील 3 वर्ग सांगितले होते. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत पहिला वर्ग. ते 3 वर्ग कोणते आहेत आपण उजळणी करू. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत सत्व रजतम या 3 गुणांपर्यंत पहिला वर्ग. 5 महाभूते हा दुसरा वर्ग. आणि पृथ्वीवरील 4 खाणी व 4 वर्ण हा तिसरा वर्ग होय. परमार्थ साध्य होण्यासाठी दुसरा व तिसरा वर्ग बाजूला सारून आपण पहिल्याकडे जावे. पहिला वर्ग जो आहे मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत, तिथे आपण जावे. दुसरा आणि तिसरा वर्ग बाजूला सारून मूळ मायेपासून 4 प्रकारच्या जीव प्राण्यांपर्यंत या सृष्टीचा विस्तार अनेक प्रकाराने सांगितला गेला आहे. त्याच्यावर पुन्हा पुन्हा मनन करून, चिंतन करून आपली वृत्ती मागे फिरवावी आणि ती अखेर मूळ मायेपर्यंत नेऊन पोचवावी. 4 वाणी व 4 खाणी मिळून 84 लक्ष जीव योनी आहेत. त्यामधील अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला या जगात आढळतात. या जगात ते प्राणी जन्माला येतात. हे सगळे जीव प्राणी या पृथ्वीपासूनच जन्माला येतात आणि पृथ्वीतच नाश पावतात.
असे अनेक प्राणी आले आणि गेले, पण पृथ्वी मात्र जशीच्या तशीच राहिली आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील जीव प्राणी, पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीव प्राणी हा ब्रह्मांडरूपी वृक्षाचा शेंड्याकडील म्हणजे टोकाचा भाग आहे. हे जे ब्रह्मांड आहे, हे जे विश्व आहे, त्याला वृक्षाची उपमा दिलेली आहे. आणि पृथ्वीवरील जीव प्राणी हे वृक्षाच्या शेंड्याकडील म्हणजे सर्वात वरचा टोकाचा भाग आहे. पंचभूतांचा अफाट विस्तार हा त्या वृक्षाचा दुसरा भाग आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांचा जो अफाट विस्तार आहे, हा त्या वृक्षाचा दुसरा भाग आहे. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अनेक सूक्ष्म तत्वांची नावे सांगितली आहेत आणि तो या वृक्षाचा तिसरा भाग आहे. समर्थ म्हणतात, जेवढे स्थूल आहे, जेवढे दृश्य दिसणारे आहे, तेवढे आपण टाकून द्यावे आणि जे सूक्ष्म आहे त्याचे गुणधर्म ओळखावे. गुणांपासून मूळ मायेपर्यंत वारंवार सूक्ष्मदृष्टीने चिंतन करीत जावे. सूक्ष्माचे 14 संकेत आहेत, म्हणजे 14 खुणा आहेत, 14 लक्षणे आहेत. कोणकोणती 14 लक्षणे आहेत? 1 सत्व, 2 रज, 3 तम, 4 गुणक्षोभिणी, 5 शुद्ध सत्व, 6 शिवशक्ती, 7 प्रकृती पुरुष, 8 षड्गुणेश्वर, 9 अर्धनारी नटेश्वर, 10 गुणसाम्य, 11 चैतन्य, 12 मन, 13 माया आणि 14 अंतरात्मा. सूक्ष्माचे हे 14 संकेत पंचमहाभूते आणि 4 प्रकारच्या योनी. सूक्ष्माचे 14 संकेत पंचमहाभूते मिळून झाले 19 आणि 4 प्रकारच्या योनी अशी एकंदर 23 तत्वे आहेत. या 23 तत्वांचे समर्थ सांगतात आपण अहोरात्र मनन करावे. गुणांच्या मध्ये जाणीव आणि नेणीव दोन्ही आहेत. त्रिगुणांवर पुन्हा पुन्हा विचार करावा आणि हे रहस्य समजून घ्यावे. दृष्टीचे कौशल्य, सूक्ष्मदृष्टीचे कौशल्य खरे तर येथून पुढेच आहे. तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान आणि रजोगुण म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांचे मिश्रण आहे. सत्व, रज आणि तम यांचं स्वरूप सांगतात. तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान आणि रजोगुण म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांचे मिश्रण आहे. या त्रिगुणांचा मूळ स्वभाव कसा आहे हे बरोबर कळले, हे जर आपल्याला समजले म्हणजे त्यांच्या पुढे जो काला आहे, त्यांच्या पुढे जे मिश्रण आहे, काला म्हणजे मिश्रण. आपण गोपाळ काला करतो, दहीहंडी असते, काला असतो, मग ते मिश्रण असतं. तर इथे म्हटलेलं आहे या त्रिगुणांचा मूळ स्वभाव कसा आहे हे बरोबर कळले म्हणजे त्यांच्यापुढे जो काला आहे त्याला गुणक्षोभिणी म्हणतात. हे समजेल, आपल्याला कळेल, लक्षात येईल की गुणक्षोभिणी कशाला म्हणतात. रज, तम आणि सत्व हे तिन्ही गुण ज्या ठिकाणी गुप्तपणाने राहतात त्या अवस्थेला महत्तत्व असे म्हणतात. कदाचित शब्द ऐकला असेल, महत्तत्व. महत्तत्व हे चिखलाप्रमाणे मिश्रण रूप आहे. चिखल म्हणजे तरी काय, मिश्रण आहे. महत्तत्व देखील या चिखलाप्रमाणे मिश्रण रूप आहे. प्रकृती पुरुष, शिवशक्ती,
अर्धनारी, नटेश्वर ही नावे देखील याच्यासाठी वापरतात, पण त्यांचे स्वरूप मिश्रणमयच आहे. स्वामीजी सांगतात, गुणक्षोभिणीमध्ये तिन्ही गुण हे अत्यंत सूक्ष्म रूपात असतात. तसेच ते सौम्य असतात आणि त्या अवस्थेला गुणसाम्य असे म्हणतात. त्याचप्रमाणे अत्यंत सूक्ष्मरूप चैतन्य तेथेच असते, पण ते कळायला फार कठीण असते. मूळ माया ही अनेक तत्वांनी भरलेली आहे. मूळ माया म्हणजे ब्रह्मांडाचा महाकारण देह आहे. ही तत्वे आणि त्यांचे संबंध सूक्ष्म आहेत. वारंवार विचार करून आपण त्यांचे ज्ञान करून घ्यावे. 4 खाणी, पंचमहाभूते आणि मायेची 14 सूक्ष्म संकेतमय नावे. 4 खाणी, पंचमहाभूते आणि मायेची 14 सूक्ष्म संकेतमय नावे यांच्यावर विचार करून सारी सृष्टीरचना आपण शोधून पाहावी. नुसते वरवर पाहिले तर ते बिलकुल कळायचे नाही. उगीच तात्पुरता किंवा कामापुरता विचार केला तरीही ते कळायचे नाही. सामान्यतः आपण विचार केला तर लोक अशा रीतीनेच विचार करतात, म्हणजे वरवर विचार करतात, तात्पुरता किंवा कामापुरता विचार करतात, म्हणून कळत नाही. आणि म्हणूनच नुसतं कळतच नाही, तर सामान्य लोकांच्या मनात अनेक प्रकारचे संदेह निर्माण होतात, विविध प्रकारच्या शंका उत्पन्न होतात. मूळ मायेची 14 नावे, त्यात 5 महाभूते मिळवली म्हणजे 19 झाली, आणि त्यात 4 खाणी मिळवल्या की एकंदर 23 तत्वे होतात. यापैकी मूळ मायेच्या 14 संकेतांचा आपण पुन्हा पुन्हा विचार करावा, जी आपण आत्ता नुकतीच ऐकली. मूळ मायेचे 14 संकेत कोणते आहेत, त्यांचे सूक्ष्म स्वरूप समजून घ्यावे. या संपूर्ण सृष्टीचे बीज मूळ मायेमध्येच आहे. जोपर्यंत मन स्थूलाकडे, दृश्याकडे धाव घेते, तोपर्यंत सृष्टीरचनेचे आकलन होत नाही, सृष्टीरचना कळत नाही. म्हणून मनाला ऊर्ध्वमुख करायला पाहिजे. जे आपलं मन अधोमुख आहे, विषयांकडे धावत आहे, त्याला आपण ऊर्ध्वमुख केलं पाहिजे. जो माणूस अत्यंत सूक्ष्मपणे मनन करून, चिंतन करून मूळ मायेचे आणि त्रिगुणाचे स्वरूप समजून घेतो, त्याला कोणताही संदेह उरत नाही, म्हणजे त्याच्या मनात कोणतीच शंका शिल्लक राहत नाही. आणि हे जर नीटपणे कळले, सर्व शंका संदेह दूर झाले, तरच परमार्थ सिद्ध होतो, म्हणजे परमार्थ पूर्णतेला जातो. मूळ माया व त्रिगुण यांचे खरे स्वरूप ज्याला कळते, त्याच्या मनात घोटाळा शिल्लकच राहत नाही. त्याचा निश्चय पक्का झाल्याने तो उगीच कल्पना करत बसत नाही. त्याच्या परमार्थामध्ये कधीच सावळा गोंधळ आढळत नाही. जे शब्दातीत आहे, म्हणजे शब्दांमध्ये वर्णन करण्याच्या पलीकडे आहे, त्याच्याबद्दल काही बोलता आले तरी तो वाच्यांश समजावा. वास्तविक पाहता बोलता येणार नाही, पण तरी देखील त्याबद्दल बोलता आले तरी तो वाच्यांश समजावा. जो शुद्ध लक्षांश आहे, जो खरा गर्भित अर्थ आहे, लक्षांश आहे, तो शेवटी विवेकाच्या ज्ञानदृष्टीने पाहावा लागतो. मायेला पूर्वपक्ष म्हणतात. सिद्धांताने पूर्वपक्ष लयाला जातो. सिद्धांताने पूर्वपक्ष लयाला जातो म्हणजे त्याचा नाश होतो. म्हणजे काय होतं, परब्रह्माच्या साक्षात्काराने
मायेचाच नाश होतो. माया नाहीशी झाल्यानंतर, मायेचा नाश झाल्यानंतर जे उरते त्याला नाव तरी काय द्यावे? नाव देणे मायेच्या अलीकडचा प्रकार आहे. म्हणून माया विलीन झाल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर ते शब्दसुद्धा उरत नाही आणि म्हणून त्याला नाव देता येत नाही. माया हयात म्हणजे जिवंत असताना अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीने विवेकाची क्रिया चालते. तेथे द्वंद्व असल्याने हे शक्य होते. द्वैत म्हणजे द्वंद्व. पण माया विलीन झाल्यानंतर, मायेचा नाश झाल्यानंतर शुद्ध असे एकमेव ब्रह्मच आहे, दुसरे मुळीच नाही असा प्रत्यक्ष अनुभव येतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण अद्वैत असते. जीव अधोमुख असतो म्हणजे जेव्हा मायेकडे तोंड करून असतो तेव्हा भेद वाढतो. म्हणजे आपण ज्यावेळेला मायेच्या अधीन असतो त्यावेळेला भेद वाढतो, अनेकपणाच अनुभवाला येतो, विविधता अनुभवाला येते. पण जीव जेव्हा ऊर्ध्वमुख होतो म्हणजे ब्रह्माकडे तोंड करून बसतो तेव्हा भेद कमी होत जातो, एकपणाचा अनुभव लागतो. अधोमुख असताना अनेकपणाचा अनुभव येतो आणि ऊर्ध्वमुख असताना आपल्याला एकपणाचा अनुभव येतो. सर्व संग सोडून अलिप्तपणाने जो निर्गुणाशी समरस होतो त्यालाच समर्थ म्हणतात, महायोगी म्हणतात. महायोगी कोणाला म्हणायचं? सर्व संग सोडून, सर्व प्रकारचे संघाचे बंध सोडून. संघ म्हणजे काय? बंध. हे सर्व बंध सोडून अलिप्तपणाने जो निर्गुण परब्रह्माशी समरस होतो त्याला महायोगी म्हणतात. नुसता योगी नाही तर महायोगी म्हणतात. माया खरी नाही. माया म्हणजे भ्रम आहे, माया म्हणजे भास आहे, माया म्हणजे विपरीत ज्ञान आहे. हे कळल्यानंतर मग तिचे दडपण जीवावर पडू नये. पण मायेचे दडपण पडते आणि जीव आपल्या स्वस्वरूपावस्थेतून खाली घसरतो. काय आहे जीवाचं स्वस्वरूप? तर तो ब्रह्मस्वरूपच आहे, परमेश्वर स्वरूपच आहे. पण मायेचे दडपण पडल्यामुळे तो आपल्या स्वस्वरूपावस्थेवरून खाली घसरतो. मिथ्या मायेच्या दडपणाखाली सापडल्याने सत्य परब्रह्म सोडणे हे काही बरोबर नाही. परब्रह्म तेवढे सत्य आहे, एकमेव परब्रह्म तेवढेच सत्य आहे अशी पूर्णपणे खात्री झाल्यावर मग संशयाच्या नावाने इकडे तिकडे हिंडणे योग्य नाही, बरोबर नाही. स्वामीजी सांगतात, जगामध्ये संत आहेत पण त्यांना शोधून काढावे, त्यांच्याजवळ, त्यांच्या संगतीत प्रचिती म्हणजे अनुभव घेण्यास शिकावे. रात्रंदिवस मनन करून संतांच्या विचारांचा, उपदेशाचा आपण चिंतन मनन करून अर्थ शोधून काढावा. जगामध्ये पुष्कळ असंख्य माणसे आहेत, त्यामध्ये साधू संत महात्मेसुद्धा असतात. पण हे जरी खरे असले तरी देखील आपल्याला साधूला ओळखता येत नाही, महात्म्यांना संतांना ओळखता येत नाही. कारण का? साधूला साधूशिवाय कोणीही ओळखत नाही, ओळखू शकतच नाही. म्हणून ज्याला परमार्थाची तहान आहे, ज्याला परमार्थाची ओढ आहे त्याने साधूचा शोध घ्यावा. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे आणि साधू पुरुषांना
धुंडून काढावे, साधू पुरुषांना शोधून काढावे. कारण साधू जे आहेत, संत जे आहेत, ते सर्वत्र आढळत नाही. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, साधून होई सर्वत्र चंदनम न वने वने. साधूंना शोधून काढले पाहिजे. असे पुष्कळ संत पाहिले. शोध घेतला म्हणजे त्यांच्यातच एखादा मोठा स्वानुभवी महात्मा आपल्याला आढळतो. साक्षात्काराशिवाय आत्महित होत नाही. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल परमार्थाचा किंवा प्रपंचाचा, जर प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही व्यर्थ आहेत. प्रपंच पण व्यर्थ आहे आणि परमार्थ पण व्यर्थ आहे. सर्वांमध्ये स्वानुभवाच्या ज्ञानाने संपन्न असलेला पुरुष हाच समर्थ पुरुष आहे. सर्वांमध्ये स्वानुभवाच्या ज्ञानाने संपन्न असलेला जो पुरुष आहे हाच समर्थ पुरुष आहे. साधकाने अहोरात्र अर्थाचे मनन करीत जावे आणि अशा रीतीने मनन करून जो खरा अर्थ शोधून काढतो तोच समर्थ पुरुष आहे. परमार्थातील आत्मज्ञानाचा स्वार्थ त्यालाच हस्तगत करता येतो. म्हणून साधकाने जो अर्थ समजला आहे, साधकाने आपल्याला जो अर्थ समजला आहे त्याच्यावरच पुन्हा पुन्हा चिंतन करावे, पुन्हा पुन्हा मनन करावे. ज्या स्वरूपाचा शोध केला आहे त्याचाच पुन्हा पुन्हा शोध करावा. समर्थ सांगतात, या मार्गात वाटचाल केली असता सहजच सगळे कळते आणि सगळे कळले की मग आपोआपच सर्व संदेह, सर्व प्रकारच्या शंका नष्ट होतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 20व्या दशकातील सूक्ष्म नामाभिधान नावाचा 3रा समास पूर्ण झाला. आपण या ठिकाणी आजचा पूर्ण